विद्यार्थी मित्रांनो, ज्याही डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांनी आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, सो ऑलरेडी कॉलेज सुरू होऊन 2 महिने झाले, ते 2 महिने लेट झाले. सो त्यांनी अभ्यासासाठी काय स्ट्रॅटेजी फॉलो करायला हवी, 3च टिप मी सांगणार आहे. त्या 3 टिप्स फॉलो करा. बघा, तुम्हाला या सेमिस्टरला अभ्यासामध्ये तुम्ही रेग्युलरच्या मुलांपेक्षा जास्त मार्क पाडशाल. छोटे छोटे 3 टिप्स आहे मित्रांनो. पहिलं तर आहे, आपल्याला मागची रिकव्हरी करायची. म्हणजे ऑलरेडी 2 महिने आपलं ऍडमिशन लेट झालंय, सो मागचे जो सिलेबस मिस झाला तो रिकव्हर कसा होणार, त्यासाठी 4 गोष्टी फॉलो करायचे. एक तर कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर झालेच तर ते फॉलो करा. ओके, नसल होत तर कॉलेजला तुम्ही सांगा एक्स्ट्रा लेक्चर आमचे करून घ्या. सेकंड ऑप्शन येतो, तो ऑप्शन नाही जमला तर आपले कोणी फ्रेंड्स असते रेग्युलरचे, चांगला हुशार मुलगा आहे त्याच्याकडून मागचे टॉपिक समजून घ्या. नाही तर तिसरं ऑप्शन, चांगले क्लासेस तुमच्या एरियात असतात, त्या क्लासेसमध्ये लावून क्लासेसच्या सरांना सांगून, सर जर मागचं कव्हर करून घेत असाल तर आम्ही हा क्लासेस लावू, तर तिथूनही तुमची मागची रिकव्हरी होऊ शकते. किंवा आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे, यासारखी नंबर ऑफ व्हिडिओ लेक्चर कोर्सेसले सबस्क्रिप्शन्स असतात. व्हिडिओ लेक्चर भेटले तर तुम्ही मागचं आणि पुढचं सगळंच करू शकता, तर तो पण ऑप्शन आहे. या 4 पैकी तुम्ही कुठला पण ऑप्शन घेऊ शकता, तिथून तुमची मागची रिकव्हरी होईल. सेकंड आलं, आपल्याला पेपर पॅटर्न वाईज अभ्यास करायचा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण डिप्लोमाला अभ्यास करणं आणि डिग्रीला म्हणजे इंजिनिअरिंगला अभ्यास करणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. लक्षात ठेवा, डिप्लोमाचं पुस्तक एवढे, डिग्रीचं एवढे, ते कमी वेळेत आपल्याला पूर्ण करायचं असतं. त्यामुळे डिग्रीला अभ्यास करताना आधी पेपर पॅटर्न समजून घ्यायचा. पेपर पॅटर्न कसा समजेल, तुम्हाला टीचर्स कडनं भेटेल, कॉलेज टीचर, क्लासेस टीचर्स किंवा सिनियर्स कडे असू शकतो, किंवा मी जर सबस्क्रिप्शन सांगितलं तिथून भेटू शकतो. पेपर पॅटर्ननी काय होतं, आपल्याला कळतं डिग्रीला आपल्या ह्या सब्जेक्टमध्ये, कुठलाही सब्जेक्ट घ्या, त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला थेरी विचारता की न्यूमरिकल विचारता, किती मार्कला विचारता, क्वेश्चनला क्वेश्चन ऑर असतो का, क्वेश्चन मध्ये सगळे बीट कंपल्सरी असतात का, एनी 2 एनी 3 सोडवायचे असतात. त्याच्यानंतर कुठल्या स्पेसिफिक टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले, कुठल्यावर नाही विचारले. त्यांनी काय होईल, तुम्हाला आयडिया येईल की 200 पानाचं समजा पुस्तक आहे, 150च पानं महत्वाचे, 50 वर विचारत नाही, मग 50 स्किप करायचे, पण कुठले स्किप करायचे ते कळेल. म्हणजे अभ्यासाला एक डायरेक्शन आपल्याला भेटेल, पूर्ण अभ्यासाची डायरेक्शन भेटेल. त्यामुळे पेपर पॅटर्न बघितल्याशिवाय आपण अभ्यासाला सुरुवात करायची नाही प्रत्येक विषयाला. लक्षात ठेवा, नाही तर अभ्यास करून जाशाल, पेपरला गेले, पेपर पॅटर्न माहित नाही, अभ्यास झालाय पण पॅटर्न माहित नसल्यामुळे पेपरमध्ये कुठला क्वेश्चन कुठे येणार आहे, कुठल्या युनिटचा कुठे विचारणार आहे हे आपल्याला माहित नसतं, आणि आपल्याला पेपरमध्ये ते शोधण्यातच वेळ जातो आणि आपला पेपर बॅक राहतो, किंवा किंबहुना कमी मार्क पडतात, किंवा अपेक्षेसारखा अभ्यास करूनही जात नाही. लक्षात ठेवा, पेपर पॅटर्न हा स्टार पॉइंट आहे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे या व्हिडिओचा, की पेपर पॅटर्न आधी समजून घ्यायचा, मगच अभ्यासाला लागायचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि आपले असेच व्हिडिओ इंजिनिअरिंग अभ्यास रिलेटेड मी नंबर ऑफ देत जाणार आहे. यस, सो ते नक्की बघत जा. तसंच M1 M2 M3 चे स्वतः मी शिकवत असतो, सो तुम्ही ऑफलाईन क्लासला येऊ शकता, किंवा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे पर्पल ॲट ऍप्लिकेशनची, त्यावर नाही व्हिडिओ लेक्चर कोर्सेस घेऊन तुम्ही माझ्याकडनं आपलं पूर्ण इंजिनिअरिंग शिकू शकता. थर्ड पॉइंट येतो मित्रांनो, टीच DSY फ्रेंड्स. म्हणजे काय, पहिल्यांदा तर मी सांगितलं मागचा अभ्यास कव्हर करून घ्यायचा, सेकंड पॅटर्न समजून घ्यायचा, म्हणजे अभ्यासाला सोपं जाईल. एकदा आपल्याला समजलं की आपले जे अदर DSY जे मित्र आहेत त्यांना शिकवायचंच, कारण आपण जेव्हा इतरांना शिकवतो आपली फ्री मध्ये रिव्हिजन होऊन जाते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या गोष्ट आहे जो आपण जेव्हा ती दुसऱ्याला सांगतो ते आपल्या डोक्यात जास्त फिट होते. त्यामुळे या 3च गोष्टी फॉलो करायच्या आहेत का ज्याने तुमचा अभ्यास एकदम सोपा होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, पुन्हा रिकॉल करून देतो, मागची रिकव्हरी कशी होईल, मित्रांकडून शिकू शकता, कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर घेऊन सांगू शकता कॉलेजला, किंवा क्लासेस लावू शकता, किंवा ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन्स आहेत तिथून करू शकता. पॅटर्न समजून घ्यायचा, पॅटर्न समजून घेण्यासाठी IMP क्वेश्चन तुम्हाला बघायचे आहेत, आणि मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण बघायचे आहेत, आणि टीचर्स कडनं तुम्हाला पॅटर्न कळून जाईल, मग अभ्यासाला लागायचं. आणि एकदा अभ्यास कळाला, अभ्यासाला लागलो की इतर फ्रेंड्सला शिकवायचं, जेणेकरून अभ्यास आपला डबल होईल. मित्रांनो, आता डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही ऍडमिशन घेतलं तरी अभ्यास तुम्हाला कमी वेळेत कव्हर करायचा, सोपा होऊन कव्हर करायचा आहे, तर मी नक्की सांगेल आमचं पर्पल ॲट हे व्हिडिओ लेक्चर असलेलं ऍप्लिकेशन आहे, स्टडी मटेरियल ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ लेक्चर तुमच्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या विषयांचे, प्रत्येक ब्रांचच्या, या सेमिस्टरच्या प्रत्येक सेमच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत. कोर्सेस कसे आहेत, जसं कोर्सेस म्हणजे
व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते मराठी हिंदीमध्ये आहे. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवलेलं समजलं नाही समजलं, इथे तुम्ही एनी टाइम तुमच्या वेळेनुसार लेक्चर्स बघू शकता ना, आपल्या भाषेत, इंग्लिशमध्ये नाहीये. त्यामुळे आरामात प्रत्येकाला समजतं. एकदम सोपं करून आम्ही शिकवलंय. तुम्ही बघा फ्री डेमो लेक्चर ऍप डाउनलोड करा, लिंक दिली आहे मी. नुसता कोर्समध्ये लेक्चर्स भेटता का, तर नाही. लेक्चर्स भेटले, लेक्चर सोबत तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज नाही. आम्ही ज्या नोट्स दिल्या त्याच फॉलो करायच्या, तेच पेपरला येतं. मी जसं म्हटलो पेपर पॅटर्न समजला पाहिजे, पेपर पॅटर्न दिले, IMP क्वेश्चन दिले, सॉल्व पेपर दिले आहेत, नोट्स दिले आहे आणि व्हिडिओ लेक्चर दिले. सगळं प्रत्येक विषयामध्ये हे रेकॉर्डेड सबस्क्रिप्शन्स मध्ये आहेत. सो नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पूर्ण सेमिस्टरचे सगळे विषय तुमच्या प्रत्येक ब्रांचेसचे अवेलेबल आहे. सो जे विषय तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल किंवा तुम्हाला पूर्ण जर सेमिस्टरचा तुम्ही पॅक घेतला तर तुम्हाला स्पेशल ऑफर सुद्धा भेटतं जेव्हा आपण पूर्ण पॅक घेतो. सो नक्की आम्हालाही कॉन्टॅक्ट करा पूर्ण सेमिस्टरच्या सब्जेक्टसाठी. लिंक डिस्क्रिप्शन दिली आहे. सो या स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि अभ्यास करताना आमची मदत घ्या. बघा गॅरंटेड तुम्हाला इंजिनिअरिंग सोपी वाटायला लागेल, कारण आम्हाला अनुभव आहे. तुम्ही काय करा, आपल्या युट्यूब चॅनलवरती मुलांचे व्हिडिओज बघा, आम्ही त्याच्यात शॉर्ट्स बघा, शॉर्ट्स मध्ये कितीतरी मुलांचे रिव्ह्यू फीडबॅक दिले, तुम्हाला कळेल की अरे या मुलांना एवढा फायदा झालाय, ते आवडले, त्या मुलांचा फायदा बघा, तरच सबस्क्रिप्शनवर या. पण आम्हाला माहिती आहे एकदा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतले की तुम्हाला ते आवडायला लागतात, फायदा होतो, तुम्ही पूर्ण इंजिनिअरिंग संपेपर्यंत दरवर्षी घेतात. असे खूप विद्यार्थी आहेत. त्या गॅरंटीवर, त्या रिझल्टवर आम्ही तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय. सो मित्रांनो, व्हिडिओमध्ये महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, टिप्स फॉलो करा, नक्की गॅरंटेड तुमचं डायरेक्ट सेकंड इयर सोपं जाईल. Thank you.